यह वीडियो भी काल्पनिक है। पिछले वाले की तरह यह भी इमेजिनेशन में देखिए। इसे कृपया करके दिल पे ना लीजिए। तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सकाळ झाली आपली आता आणि आता टी टाइम चालू आहे आपला. गरमागरम चहा पिऊयात. आतमध्ये गरमागरम चहा, बाहेर एकदम असं थंडगार वातावरण झालंय. मस्तपैकी चहा वगैरे पिऊन मग भेटूयात आपण. हॅलो कर, हाय, हॅलो, व्हेरी गुड मम्मा, हॅलो. नेक्स्ट ब्लॉगर पण तयार व्हायला लागलाय. ती पण थोड्या दिवसांनी, तिला अजून थोडी मोठी झाली की ती पण असा मोबाईल घेऊन ब्लॉग काढत फिरत इकडं तिकडं. म्हणजे मला कॉम्पिटिशन आमच्या घरामध्येच तयार होतंय. हाय गाईज, आता आपण पोचलो NIBM डीमार्टला. जाऊया डीमार्टमध्ये थोडं एक स्टोर ओळखून पटकन काम संपवत इथलं भेटत बाहेर आल्यावरती. तर चावी गाडीला चालली होती आणि तसाच पुढं निघून गेलो. बरं झालं चावी पटकन भेटली. तिथं आल्यावरती लक्षात आलं नाही तरी कोण आज गाडी घेऊन काय झालं होतं आपली. या स्टोरचं आपलं काम झालेलं आहे. या लाईनमध्ये आपण जवळजवळ 12 ते 13 वर्षापासून काम करतो आहे. 13 वर्षामध्ये आपण 2 कंपन्या बदलल्या. फर्स्ट कंपनीमध्ये प्रमोशन झालं. प्रमोशन नंतरला आपण ह्या कंपनीमध्ये आलो. पण ह्या कंपनीत पण जवळजवळ आता मी 7 वर्षे काढले, पण अजून तरी काय प्रमोशनचं नाव नाही आहे. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? माझ्या मागून एवढे सगळे सिनियर्स आलेत. सगळ्यांनी 6-6 महिन्यात वर्षभरात प्रमोशन घेऊन गायब झाले. आणि मला नुसतं जो पण नवीन येईल त्याने प्रत्येक वेळी आश्वासनच दिल्यात. त्यासाठी आपण आता ब्लॉगिंग चालू केली आहे. चॅनल जर आपलं चांगला चालायला लागला आपण पण ह्या जॉबला आता करणार आहे. टाटा बाय बाय, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मग बिल्लू तुम्हारे जेल से फरार. बल्लू तुम्हारी जेल से फरार. तर आता मी घरी पोचलो आहे आणि आत्ता घरी पोचल्या आमचा एक गहन विषयावर चर्चा चालू आहे. सपट परिवार महाचर्चा. एका विषयावरती की आजचा स्वयंपाक काय बनणार आहे. त्या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत त्या विषयाचे विशेषज्ञ पल्लवी तळवळकर. विचारूया त्यांना की आपण आज जेवायला काय बनवतोय, आपल्याला आज जेवायला काय भेटणार आहे. अजून ठरवलंच नाहीये. अजून यांनी ठरवलेलं नाहीये. म्हणजे आज आपल्याला उपाशीच राहायला लागतंय किंवा आपल्याला बाहेरनं मागून जेवणाची सोय करावी लागणार आहे. तर आता बघूयात बाहेरनंच काय आणायचं. 2 hours later. अशा तऱ्हेने आमचं आता फायनल डिसिजनवरती आम्ही पोचलो आहे की आज आम्ही बनवतोय पावभाजी. जाऊयात आणि पावभाजीचं सामान घेऊन येऊयात. चला तर मग. बाहेर तर जायची इच्छा नाही कारण बाहेर तर भरपूर थंडी आहे. पण आता तरी जॅकेट वगैरे घालून जाऊयात आपण बाहेर. आता आलं आपण बेकरीमध्ये आणि आता आधी पाव घेतलेला आहे. तर बाकीचं पण सामान घेऊयात. हे आपले सेठ जे दुकानवाले, बाय बाय, त्यांच्या दुकानवाले बाय. एक पाव आणि आपलं पावभाज्या सामान सगळं आलेलं आहे. आता घेऊन आपण जातोय घरी. दे दो, कोई दिक्कत नहीं है मेरे को. आणि इकडं आपली पावभाजी तयार झालेली आहे. टेस्टी, सुंदर, सो यम्मी पावभाजी रेडी झालेली आहे. आता खायला चालू करतोय आम्ही. पावभाजी आमची तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मस्तपैकी पावभाजी खातो. बघूयात कशी झाली टेस्ट. इकडं पावभाजी संपायला लागली. इकडं हाय, पावभाजी आवडली का? छान छान कर, छान 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 पावभाजी कर. ती म्हणते आधी मला पोट भरून द्या, पावभाजी खाऊ द्या, नंतर ना बघूयात रिव्ह्यू आम्ही नंतर देऊ खाऊन झाल्यावरती. आपण पण आता चालू करत खायला. छान छान कर, छान छान, छान छान झाली, छान छान झाली, छान 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 कर. ती म्हणते खाऊन झाल्यावर रिव्ह्यू देते. आता आपण पण बघूयात खाऊ कशी झाली पावभाजी. रेटिंग देऊयात पावभाजीला कशी झाली, रिव्ह्यू.
पावभाजीचे हे पुढच्या वेळेस याच आचार्याकडनं बनवून घ्यायची का काय करायचं ते भेटूयात पावभाजी खाऊन झाल्यावरती. अर्ध्या गावाचंच बनवलेलं. अर्धं नाही. छान झाली पावभाजी एकदम मस्त. हॉटेलची टेस्ट आली एकदम. म्हणजे मी जसे शिकवली होती पावभाजी त्यांनी बनवली आहे. गुड गुड. विद्यार्थी माझा चांगला पावभाजी बनवतोय. बऱ्याच रेसिपी शिकवल्यात मी. पण आज म्हटलं बघूयात पावभाजी कशी बनवता येते का नाही. विसरले का काय ती कशी शिकवली होती मी तिला. पण मी शिकवली होती तशीच मी परफेक्ट बनवलेली आहे. गुड गुड. आता पावभाजी आपली मस्तपैकी खाऊन झालेली आहे. आता टाईम झाला झोपायचा आणि सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. उद्या आपण चालू आहे कराडला. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ड्रीमिंग, कीप स्माइलिंग. दिस इज आपला सुमित सायनिंग ऑफ.